केली, ऐक हे हिरण्यकश्यपू ऐक, आता रात्र नाही, आता दिवस नाही, आता रात्र नाही दिवस नाही, तिसरा प्रहर आहे, आत नाही बाहेर नाही, तू या दारात आहेस, 12 महिन्यापैकी एकही महिना नाही, हा असणारा अधिक मास आहे, मी पशु नाही आणि मनुष्यही नाही, मी नरसिंह आहे, तुला अस्त्राने नाही शस्त्राने नाही, सजीवाने नाही निर्जीवाने नाही, तर माझ्या नखाने तुला भारतोय, माझा शिवबार, माझा राजा, गोपाल कृष्ण भगवान की जय, रावण बिहारीलाल की जय, जय जय श्री हा परमात्मा वराह रूपाने प्रगट झाला, वराह रूपाने प्रगट झाला, हिरण्यक्षयाला मारलो आणि हिरण्यक्षय मेल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू जो आहे असा हिरण्यकश्यपू तापला आणि आई वडिलांना सांगू लागला, आई वडिलांना म्हणतोय आता पहा मी माझ्या भावाच्या वधाचा बदला घेतो का नाही पहा, भावाच्या वधाचा बदला घेतो का नाही पहा म्हटल्याच्या नंतर झालं असं तप करण्याकरता निघून गेला, वर प्राप्तीसाठी निघून गेला आणि तप करत बसला, एवढं तप केलं घनघोर तपश्चर्या हिरण्यकश्यपूला केली, हिरण्यकश्यपूची तपश्चर्या पाहून त्या ठिकाणी जो ब्रह्मदेव आहे काय म्हणत होता, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः, कुठे तप करण्यासाठी बसला तर मंदिराच्या एका दरीमध्ये जाऊन बसला, एका अंगठ्यावरती उभा राहिला, आकाशाकडे पाहतोय, ओम ब्रह्मणे नमः, ओम ब्रह्मणे नमः असं म्हणू लागला आणि घनघोर तपश्चर्या करून त्या ठिकाणी अंगावरती धूळ जायची ना, धूळ हवा आल्याच्या नंतर धूळ, ती धूळ उडून अंगावरती वारुळ तयार झालं होतं, एवढं घनघोर तपश्चर्या आपण घंटाभर मांडी घालून नीट बसत नाही, एवढी घनघोर तपश्चर्या केली आणि त्यावेळेस त्याच्या अंगामधून ज्वाला प्रगट होऊ लागल्या आणि त्या ज्वालानं हे ब्रह्मांड असणार जळून जाईल म्हणून ब्रह्मदेव प्रगट झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने काय केलं तर कश्यप नंदना सांग काय हवंय तुला सांग असं म्हटल्याच्या नंतर कश्यप नंदन म्हणतात आपण वर देणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहात, नमस्कार असो असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव आनंदित झाले, पण मागितलं काय माहितीये का, एखाद्याकडून जरा चांगलं मागायचं असलं ना त्याला लय पाणी लावित बसावं लागत बरं का, हा लय पाणी लावावं लागत, तसं ब्रह्मदेवाला कोणी या हिरण्यकश्यपूनं आपण वर देणाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहात झाडावरती चढवलं आणि त्याला म्हणायला सुरुवात केली, ब्रह्माजी मला दुसरं काहीच नको, मला आमर करा. ब्रह्मदेव म्हणले, अरे सवे इंद्रपणाची उतरे असे ओवी आहे ज्ञानेश्वरी मध्ये. त्या ठिकाणी पुण्याचा क्षय झाला की माझंही पद त्या ठिकाणी जात रे. मग याच्या व्यतिरिक्त सगळं मागतो. मग तेव्हा म्हणला ऐका, मग त्याला वाटलं मी लय चतुर आहे, मी फसवलं. त्याला असं वाटतं, समोरच्याला काय वाटतं, मी यांच्याकडून एवढ्या चतुराईंनी मागायचं ते मागून घेतो आणि याला माहित आहे होत नाही. परंतु देणाराही एवढा बिंडो नसतो ना, त्यालाही काहीतरी डोकं असेल ना, तेव्हाच तो देतो ना. मग यानं मागायला सुरुवात केली. आपलं लय विचित्र काम आहे. हा आमक्याचे पैसे घ्यायचे, आमक्याला मतदान करायचं, तिसऱ्याचं काहीतरी खाऊन यायचं, चौथ्यासोबतच फिरायचं, हे आपले काम आहे. परंतु भगवंताला आपण किती फसायचा प्रयत्न केला तरी देखील तो फसत नाही. तर मग असे असणारे ब्रह्मदेव, भगवंताचा अंश ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवांनी काय केलं, वरदान मागा, जे पाहिजे असेल ते मागा. त्यांनी मागायला सुरुवात केली. ऐका ब्रह्माजी, तुम्ही निर्माण केलेला एकही प्राणी पशु त्याच्या हातून मला मृत्यू येऊ नये. देव, दानव किंवा नाग असतील
प्राणयुक्त असतील किंवा प्राण हित असतील त्यांच्या हातून मला मृत्यू येऊ नये. आत नको, बाहेर नको, रात्री नको, दिवसा नको, जमिनीवर नको किंवा आकाशामध्ये नको, शस्त्राने नको किंवा अस्त्राने नको, सजीवाने नको किंवा निर्जीवाने नको, 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात नको. त्याला वाटलं आता हे वरदान मागून घेतलं म्हणजे मी विजयीच झालो. आणि त्यानं काय केलं, लावले ना सत्याला कुलप लावले आणि यज्ञ मोडले, साधू संताला त्रास द्यायला सुरुवात केली, भजन बंद केलं. भजन बंद केलं, त्याच्याच घरात भजन करणार जन्माला आलं. काय म्हणतो मी, ज्यानं भजन बंद केलं त्याच्याच पोटी त्याचा पुत्र भजन करणारा जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर हा कसा जन्म झाला हे आपण मागच्या वर्षीच्या कथेमध्ये सुंदर आणि सविस्तर वर्णन ऐकलं बरं का. नारद महर्षी ते देवेंद्र स्वर्गाला घेऊन चालले होते. कोणाला कयादूला, भक्त प्रल्हादाच्या आईला, ती असणारी आई त्यांनी ठेवून घेतली कुठं, नारद महर्षीच्या आश्रमामध्ये. त्या असणाऱ्या एका गंधर्वाच्या आजीला तिथपर्यंत आणलं, त्यांचं बाळांत पण त्या ठिकाणी करून घेतलं. बाळ मोठं झालं, त्याचं नाव प्रल्हाद असं ठेवलं आणि मग ते बाळ हिरण्यकश्यपूच्या नगरीत नेऊन घातलं. हा सगळा वृत्तांत तुम्ही मागच्या कथेमध्ये, मागच्या वर्षीच्या कथेमध्ये ऐकला. आणि हे प्रल्हादजी आता मोठे झाले म्हणजे किती झाले, 5, 6, 7, 8, 10, 12 वर्षापर्यंतचे झाले. हा, तुम्हाला जो अंदाज लावायचा तो लावा. आणि या असणाऱ्या प्रल्हादजीला शाळेत घातलं ज्ञान प्रदान करण्यासाठी. षंड आणि अमरक असे ह्यांना 2 गुरुजी होते. त्या गुरुजीने शिकवावं, मारा, झोडा, तोडा, कापा. दैत्याचे पुत्र होते ना म्हणून हे शिकवलं जायचं. परंतु प्रल्हादजींना अगोदरच गुरु भेटले होते. काय, अगोदरच गुरु भेटले होते. मग त्याच गुरुचं त्यांनी ऐकलं. काय, नारायण नारायण श्री नारायण एवढं भजन केलं जबरदस्त, एवढं भजन केलं, आपलं जीवनच भजनमय करून टाकलं कोणी, प्रल्हादानं. आणि असं जीवन भजनात घालवलं. जीवन भजनात घालवल्यामुळं झाला त्याचा परिणाम असा की त्या ठिकाणी त्याला ज्याने स्पर्श केला, गुरुजी बाहेर गेले होते आणि शिष्य सर्व खेळत होते, त्याला एका असणाऱ्या बालकाने हात लावला. प्रल्हादा शिवला 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 पाणी खेळला असावेत. हात लावला की लगेच भजन सुरू झालं. त्याच्या रोमारोमातून भजन होत होतं.
दुसरा असणारा गडी आला, त्यानं हात लावला की भजन चालू झालं. सर्व असणारे आले आणि तेवढ्यात गुरुजी बी आले. काय तेवढ्यात सगळ्यांचं भजन चालू झालं. गुरुजी आले. गुरुजी म्हणले हे जर हिरण्यकश्यपूच्या कानावरती गेलं, गुरुजींनी भजन शिकवलं, नामस्मरण शिकवलं तर आपल्याला शिक्षा करील, राजा येतो. मग गुरुजीने त्या ठिकाणी असं काही केलं, हात लावून थांबवायचा प्रयत्न केला. अरे येडे झाले काय, मी काय शिकवलं तुम्हाला आणि तुम्ही काय करताय, असं म्हणता म्हणता सहज हात लागला. लगेच असणार ते बी म्हणायला सुरुवात झाली. काय नारायण नारायण असं म्हणता म्हणता हे असणारे वार्ता द्वारपालाच्या कानावरती. द्वारपाल म्हणणार बापरे, असं कधी कानावर गेलं तर आपल्याला राज्याची जिवंत सोडायचं नाही, आपल्याला शिक्षा करेन, फाशीची नाही तर सोडावं येईल. चला, त्याने येऊन त्या ठिकाणी डवचवलं, ते बी भजन करायला लागलं. ही हाक असणारी हिरण्यकश्यपूच्या कानावर गेली. तो म्हणला बिघडलं गड्या, हा मास्तर बिघडलं, पोरांना काही पण शिकवायला लागले, माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं. हे जर प्रजाजनांना माहीत झालं, ऐका, हे जर प्रजाजनांना माहीत झालं तर प्रजा माझ्या नावानं थुकन. हा काय म्हणेल की जो राजा आहे त्या राजानंच गुरुजीनं जो म्हणतोय नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. मग असा मी राजा आहे, मी त्याला नाव घेण्याचं वर्ज केलं आणि हा नाव घ्यायला लागलाय. हे गुरुजी नाव घेतायत, पोरांना भगवंताचं नाव शिकवतात. स्वतः राजा त्या ठिकाणी गेला, हलवून प्रयत्न केला. राजा हिरण्यकश्यपू त्यांच्या संगतीत आला ना माय बाप, तो बी भजन म्हणायला लागला. आणि मग त्या ठिकाणी शांत झाले सर्व वृत्तांत ऐकला आणि राजमहालात घेऊन गेले. या हिरण्यकश्यपूनं आपल्या बारक्या मुलाला म्हणजेच प्रल्हादाला, अगोदर 4 मुलं होते हिरण्यकश्यपूला, त्यातला हा चौथा बारका मुलगा अनुलाद, नल्लाद, सल्लाद आणि हा प्रल्हाद, असे 4 पैकी हा छोटा भजन करायचा भगवंताचं. याला मारण्यासाठी याने 11 प्रयोग केले. पिसळलेल्या मधुरा पाळलेल्या हातीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न, 11 सांगतोय, अशातला भाग नाही, ऐका. तुडवलं, हातीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, विष देण्याचा प्रयत्न केला, कडेलोट केला. होळिका नावाची त्याची आत्या होती, त्या होळिकेला तिच्याकडे एक अशी नामस्मरणाची चादर होती. ती चादर अंगावरती घेतली की अग्नी पण काही करत नव्हता. ती अंगावरची चादर त्या ठिकाणी काय केली, प्रल्हादाच्या अंगावर भगवंतानं टाकली आणि आत्या जळून मेली. कधी, आता आपण होळी नाही का साजरी केली त्या दिवशी. मग त्या दिवशी चिता प्रतीक आपल्या दारामध्ये, आपण होलिका प्रतीक आपल्या दारामध्ये काय करतो तर रचतो, त्याची पूजा करतो, त्याला नैवेद्य देतो, नारळ भाजवतो, वरून पेंड्या फेकतो, पलीकडून अलीकडून. त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे ना. अरे ऐका माय बाप, त्याचं कारण काय, नामस्मरणाला, सत्याला, भगवत भक्ताला संपवायला निघाली होती. कोण, होलिका आत्या. आणि अशी होलिका, त्या होलिकेनं भगवत भक्ताला संपवण्याचा प्रयत्न केला. हे ध्यानात राहावा कोणाच्या, प्रत्येकाच्या. म्हणून प्रतिवर्षी आपणही आपल्या अंतःकरणामध्ये कोणाला जरी समजा पेटवून द्यायचा प्रयत्न नाही केला तरी देखील आपण अंतःकरणातून दुसऱ्यावर जळत असतो. त्याने बोर घातला, त्याच्या बोरला पाणी लागलं, त्याने बंगलाच बांधला, त्याने लयच भारी मसाला आणले रे, 10 लिटर दूध देती, काय करायचंय. हे हेवे दावे अंतःकरणातले सुद्धा एकमेकावरती जळणं, हे सुद्धा पाप आहे, हे सुद्धा अधोगतीला नेणारं साधन आहे. आणि हे लक्षात ध्यानात राहण्यासाठी होळी त्या ठिकाणी केली जाते. आणि होळीच्या दिवशी हे सर्व आठवलं पाहिजे. आणि होळीच्या दिवशी आठवून आपलं मन, आपल्याला एक चार्जिंग होते की आपण दुसऱ्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष ठेवला नाही पाहिजे. हे म्हणजेच होळी साजरी करण्याचं मुख्य कारण असावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे. आणि
अशी होलिका नावाची आत्या जळून गेली. पुढं त्याला भरपूर मारण्याचे प्रयत्न केले, काही केलं ना. हा बाबा मरत नव्हता. देवराचे ताया मारील कोण मोडे बोलता होतो. प्रल्हादा सांग तुझा देव कुठे, सांग तुझा देव कुठे. आणि असं म्हटल्यानंतर प्रल्हादानं सांगावं, माझा देव या जळीस तरी काष्टी पाषाणी देव नटला नाना परी राम नटलेला आहे. देव नटला नाना परी हरी हा व्यापक सराबा गटीरामध्ये हा ही एक असं सांगायला सुरुवात केली. त्यानं विचारलं, म्हणे काय रे, खांबात आहे का या? खांबासारखं उभा राहिला, खांबात आहे का या खांबात तुझा देव आहे का? असं मारल्यानंतर त्या ठिकाणी प्रल्हादानं म्हणावं, हो आहे. आणि असं म्हटल्याबरोबर त्याच्या हाकेला ओ देऊन परमात्म्याला यावं. आणि या दुर्जनाने हो म्हटल्याबरोबर खांबाला लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर
आता समोर गेला. दोघांमध्ये भयंकर असणारा युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. परमात्म्यानं त्याला असणारा धरले. परमात्मा असणारा त्याला आता युद्ध करत असणारा धरतोय. धरण्याचा प्रयत्न करतोय. एवढं असणारं परमात्म्याच्या ठिकाणी हिरण्यकशिपूला परमात्मा पाहतो. परमात्मा हिरण्यकशिपूला पाहतो. हिरण्यकशिपू परमात्म्याला पाहतो. आणि आता झालं असं धरलं, मांडीवरती घेतलं. आणि मांडीवरती घेतल्यानंतर हातातली तलवार गळून पडली. नंतर सांगायला सुरुवात केली, ऐक हे हिरण्यकशिपू ऐक, आता रात्र नाही, आता दिवस नाही, आता रात्र नाही दिवस नाही, तिसरा प्रहर आहे. आत नाही बाहेर नाही, तू या दारात आहेस. 12 महिन्यापैकी एकही महिना नाही. हा असणारा अधिक मास आहे. मी पशु नाही आणि मनुष्यही नाही. मी नरसिंह आहे. तुला अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, सजीवाने नाही, निर्जीवाने नाही, तर माझ्या नखाने तुला फाडतोय. आई हिरण्यकशिपू असं करून काढ असणारा भागला. आणि हिरण्यकशिपू धाडशी खाली बोलला. भगवंताच्या हाताचा नखाचा दहा होऊ लागला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आता स्थिर थांबायला तयार नाहीये. भगवंताला काय करावं, काही सुशिलाचा झालं. हिरण्यकशिपू पुढे उचलून बाजूला ठेवा. परमात्मा असणारी आता परमात्मा त्या ठिकाणी थांबायला तयार नाही. या अगोदर देवदेवतांची भयभीत झाले. स्वरूप पाहून भयभीत झाले. ऐका, परमात्मा असणारे शांत व्हायला तयार नाही. आता झालं असो, ऐका इकडे लक्ष द्या. परमात्मा शांत व्हायला तयार नाहीत म्हणून त्यांनी काय केलं, म्हणले देव आले, ब्रह्मदेव समोर आले आणि समजून सांगायचा प्रयत्न केला. तरी भगवान परमात्मा थांबले नाही. भगवंताने काय केलं, ब्रह्मदेव पळून गेले. म्हणजे बाप रे, या अगोदरचं हे स्वरूप पहिली वेळ आहे माझं हे स्वरूप पाहण्याची. असं स्वरूप मी कधीच पाहिलं नव्हतं. मग हे स्वरूप त्या ठिकाणी म्हणजे माणूस किती जरी चार चौघात असा रुबाबदार असला, मिशा जरी पिळून फिरत असला गावोगावताराला, तरी बायको समोर मांजर होतो म्हणतात. खरं आहे का? चला म्हणले लक्ष्मीबाई साहेबाला समोर आणा. लक्ष्मीबाई साहेबाला समोर आणलं. लक्ष्मीबाई साहेब समोर आल्या. त्या म्हणल्या, माय याच्या अगोदर मी बरेच रूप पाहिले माय. म्हणले यांचे पण हे रूप जरा वेगळंच आहे. परमात्म्याला नुसतं गुर्र केलं, पळून गेला. त्या ठिकाणी थांबल्या नाही. आणि आता झालं असं की म्हणले ज्याच्या करता हा प्रगट झालाय ना, त्या प्रल्हादाला जवळ आणा. प्रल्हादाला जवळ दिलं. घाबरला काय प्रल्हादाला जवळ घेतलं. आणि आता त्याला वासराप्रमाणे गाय जशी चालते तसं चाटू लागले. म्हणजेच ऐका, यातला भाव सांगतो मी तुम्हाला. बस तो परमात्मा कशात आलेला आहे, कोणत्या रूपात आहे, प्राण्याच्या रूपामध्ये आहे.